चालू करू. बघ, आजचा टॉपिक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ केबल. कन्स्ट्रक्शन ऑफ केबल. ओके. आणि इमेज डोळ्यासमोर आहे तुमच्या. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ केबल बघितली. केबल कशी असते? हा, पहिला कंडक्टर आहे, त्यानंतर पेपर इन्सुलेशन आहे, मेटॅलिक शीथ, ठीक आहे, बेडिंग, आर्मरिंग, सर्विंग. तर काय बघा, काय शिकायचं केबल मध्ये? बघ नाही, काय शिकायचं? हे असतंय. हा, त्यानंतर बघा कंडक्टर. इंजिनियरला काय एक्सप्लेन करायचं? अवघडच आहे असं आलं तर. कंडक्टर कॅरी करंट, पेपर इन्सुलेशन, इन्सुलेट कंडक्टर. पुढं मेटॅलिक शीथ, बघा काय, प्रोटेक्ट अगेन्स्ट मॉइश्चर अँड मेकॅनिकल डॅमेज. बेडिंग, आता हे कशात असते? कॉटन किंवा ज्यूटचं बनलेलं असते. कॉटन किंवा ज्यूट. ओके. मेटॅलिक शीथ हे कशात असतं? सिलिक म्हणजे आयनचं बनलेलं असतं. ठीक आहे, मोस्टली आपण काय म्हणूया, मेटॅलिक शीथ, अल्युमिनियम किंवा लेड असं. अल्युमिनियम किंवा लेड. ओके. त्यानंतर बघा बेडिंग, कॉटन किंवा ज्यूट असं म्हटलंय, फायब्रस मटेरियल लाईक किंवा हेसियन टेप. हेसियन टेप, ठीक आहे. आर्मरिंग, आर्मरिंग कशात असतं? तर स्टील वायर असतात ना आपल्या, मेश किंवा वायर जाळं असतं बघा. आता इथं हे असं वायर दाखवलंय, पण हे असं कधी कधी असं जाळं पण असतं, म्हणजे अशा अशा उभ्या असे लेयर असतात. ठीक आहे. स्टील वायर किंवा टेप, स्टील वायर किंवा स्टील टेप. आणि मेकॅनिकल इंजुरी पासून डॅमेज करते, प्रोटेक्ट करते. आणि लास्ट सर्विंग, ठीक आहे, ते पण बघा, तेच सिमिलर टू बेडिंग, हेच असते. ओके, बेडिंग पण हे दोन्ही सेम असते, सिमिलर टू बेडिंग. ज्यूट किंवा हेसियन टेप न बनलेलं असतं ते. ठीक आहे, ते असं. आणि पेपर इन्सुलेशन म्हणजे एक कार्डबोर्ड आपला असतो ना, म्हणजे आपण पुठ्ठा आपल्या ह्यांना घालत होतो बघा, कार्डबोर्ड त्या कलरचा, तशा प्रकारचं पेपर इन्सुलेशन असतं. ओके. पॉलीप्रोपिलीन शीट, पॉलीप्रोपिलीन शीट, ठीक आहे. आणि म्हटलंय त्यांनी काय बघा ह्याच्यात, हा, वॅर्निश्ड कॅम्ब्रिक किंवा इम्प्रेग्नेटेड पेपर. इम्प्रेग्नेटेड पेपर, ओके, हे असेल. तर हे कशा कशाने बनलेले असतात?
आणि त्यांचे लेअर कोणते कोणते, सिक्वेन्स पण लक्षात ठेवा, एक्झामला सिक्वेन्स पण विचारला जाते. ओके, बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेलं आहे की बेडिंग नंतर काय येते, मेटॅलिक शीट नंतर कोणाची लेअर असते, हे असे असे क्वेश्चन्स पण आलेले आहेत. सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवणार? हा, काय काय ओके, सांगतो की. आता काय कसं पण लक्षात ठेवा ते. सब LIC हे बी आहे, हे बी कोणतर मला सांगितलं होतं आमची प्रॅक्टिस करताना, आणि हे बी सांगितलं होतं. CPLs बास. आता ते कोरोनाच्या गोळ्या आल्या होत्या ना, त्या गोप करोना गोप, त्यावेळेचे हे आमचं त्यावेळेस सुचलं होतं. आमचे क्लासेस बी चालू होते आणि त्यावेळी हे एकाने न्यूमोनिक सांगितले. हे C कंडक्टर, PI पेपर इन्सुलेशन, लेड शीट, LS लेड शीट. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण मेटॅलिक शीट म्हणतो, पण त्याला तुम्ही म्हणतानाच म्हणायचं लेड शीट बस. लेड शीट, बेडिंग, आर्मरिंग, सर्विंग. आणि हे कोण तर मला सांगितलं होतं आमच्या असंच प्रॅक्टिस करतो, सर्विंग, आर्मरिंग, बेडिंग, लेड शीट, इन्सुलेशन, कंडक्टर. ठीक आहे, कसंही लक्षात ठेवा. हा, पण सिक्वेन्स कसा कोणानंतर काय आहे ते बघा. कधी कधी असं विचारतात की मिडलला कंडक्टर असतोय, तिथनं बाहेर विचारतात. हा सिक्वेन्स बाहेर ना आत आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा ते. ओके, हा, काय डाऊट ह्याच्यात? नाही, चल पुढे जाऊ आपण. आता बघा, पुढचा पॉइंट आहे ते केबल कोणत्या कोणत्या व्होल्टेज लेवलला वापरतात, हे एक जास्त क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, लो, त्यानंतर बघा लो व्होल्टेज. ठीक आहे, लो, हाय, म्हणजे आपण असं म्हणू, हेडिंग असं देऊ, क्लासिफिकेशन ऑफ केबल, क्लासिफिकेशन ऑफ cables based on voltage level, based on voltage level. ठीक आहे, पहिले बघा काय, लो, सेकंड हाय, त्यानंतर काय म्हणले, लो हाय, सुपर, त्यानंतर 4 एक्स्ट्रा हाय आणि एक्स्ट्रा सुपर. एक्स्ट्रा हाय आणि एक्स्ट्रा सुपर. लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज, सुपर व्होल्टेज, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आणि एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज. ठीक आहे, बघा, अप टू 1 kV, अप टू 1 kV. त्यानंतर हाय किती सांगितलंय, अप टू 11 kV. अप टू म्हणजे काय म्हणायचं, 1 kV टू 11 kV, 1 kV टू 11 kV. त्यानंतर बघा परत गॅप आहे सुपर 22 kV टू
33 kV, परत 33 kV टू 66 kV आणि 66 kV टू 132 kV आणि त्याच्या पुढे पण वापरतात 132 kV अँड अबव. ठीक आहे, हे आहे. लक्षात आलं? हा, ठीक आहे. इथं जरा मला डाऊट आहे तुम्हाला, इथं जरा डाऊट आहे मला. 66 kV टू 132 kV. ओके, हा, 66 kV टू 132 kV आणि 132 kV ना अबाव, हे असं क्लासिफिकेशन आहे. म्हणजे अप टू 1 kV, त्यानंतर 1 ते 11 आहे, परत गॅप आहे बघा, मग 11 ते 22 आहे, 11 ते 33 आहे, परत गॅप आहे 66 ते 132 आहे आणि 132 ते अबाव. ठीक, असं. तर हे पण विचारलेलं आहे, हे पण क्वेश्चन विचारलेले आहे. ओके, काय अवघड नाही लक्षात ठेवायला, जरा फक्त मायक्रो नोट्स मध्ये ट्रान्सफर केला तर लक्षात राहते. ठीक, त्यानंतर बघा पुढं, रेजिस्टन्स ऑफ केबल. हा, रेजिस्टन्स ऑफ केबल काय लिहितो आपण, आर इज इक्वल टू रो अपॉन 2πL ln कॅपिटल आर अपॉन आर. ठीक आहे, हा हा आर वेगळा आहे, आर म्हणजे हा रेजिस्टन्स आहे, किंवा इथं मी असं म्हणतो कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ओके, ओके, हे असं इन्सुलेशन आहे बघा, केबल आहे त्याच्यावर, ते इन्सुलेशन आहे आणि हा स्मॉल डी, हा जो आहे डायमीटर हा कॅपिटल डी. आणि ही समजा आपण एवढ्या केबलचं अनालिसिस करायला लागले तर दिस इज लेंथ ऑफ केबल. ठीक आहे, हे अशा पद्धतीचं आहे. तर आता आपण रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय लिहितो बघा, इथं मला थोडस तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगायच्या. इथं आपण रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय लिहितो, नॉर्मल रेजिस्टन्सचा, आर इज इक्वल टू रो एल बाय ए, रो एल बाय ए. आणि हा केबल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, रेजिस्टन्स ऑफ केबल. तर इथे काय होतंय बघा, आपण रेजिस्टन्स बघतो तो फेस टू न्यूट्रल किंवा फेस टू ग्राउंड बघतोय ना, बरोबर. म्हणजे समजा इथं जर जोडलं मी एखादं टर्मिनल, ज्याचा मला रेजिस्टन्स बघायचा आहे, इथं जोडला, तर मला त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स बघायचा आहे. ओके, तर दुसरं टर्मिनल कुठं जोडणार मी, इथं. दुसरं टर्मिनल कुठं बघणार, इथं. ठीक आहे, आणि यामध्ये हे जे रेजिस्टन्स फॉर्म होते ना, ते बघा, हे असे पॅरलल रेजिस्टन्स फॉर्म होते. ओके, आणि हा काय येतो, रेजिस्टन्स ऑफ केबल, त्याच्या जागी म्हणू आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल.
ओके. इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल. तर असे हे रेजिस्टन्स फॉर्म मध्ये हे पॅरलल रेजिस्टन्स फॉर्म मध्ये त्या कंडक्टर पासून हे असे छोटे छोटे, आणि तो जो करंट असतो ना तो हा या कंडक्टर पासून या जे इन्सुलेशन मधून हे असं पॅरलल करंट फ्लो होतोय त्याला, आणि जो रेजिस्टन्स ऑफर होतो ते रेजिस्टन्स असे पॅरलल पाथ ऑफर होतो, आणि तो तसा फॉर्म्युला आलेला आहे हा ओहम. आपण जो नॉर्मल रेजिस्टन्स बघतो तो हा आहे, आर इज इक्वल टू रो एल बाय ए. ठीक आहे. आता बघा याच्यात एक क्वेश्चन आहे, तुम्हाला सांगायचं, विचार करून सांगायचं व्यवस्थित. इथं आपलं हेडिंग काय पाहिजे, इन्सुलेशन रेजिस्टन्स. तुमचं अजून कन्फ्युजन जरा दूर केलं मी. इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल. आता बघा यातला एक फेमस क्वेश्चन आहे त्या केबल मधला, तो म्हणजे as length of cable is increased from 5 meter to 10 meter, then insulation resistance is ... if initial insulation resistance is 10 मेगा ओम. ठीक आहे. असा क्वेश्चन असतो हा, हे या टाइपचे फेमस क्वेश्चन आहेत या केबलवर. ठीक आहे. आता काय येते मला सांगा, लेंथ वाढवले त्याचा तर रेजिस्टन्स काय होणार, हा कमी होणार. कारण बघा आपल्याला सवय असते या फॉर्म्युलानी, आपल्याला या फॉर्म्युलानी वाटते रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, पण हा जो फॉर्म्युला आहे हा केबल इन्सुलेशनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. केबल इन्सुलेशनचा फॉर्म्युला आहे आणि त्यामध्ये लेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. लेंथ आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, त्याच्यामुळे काय येतं याचं लेंथ काय होतं, जर वाढली 5 मीटरची 10 मीटर झाली तर आर इन्सुलेशन किती होतंय, डिक्रीज होतोय. येस, आर इन्सुलेशन 5 मेगा ओहम, 5 मेगा ओहम. तर हे एक फेमस क्वेश्चन आहे हे यातले. ठीक आहे. आणि कन्फ्युज करायला काय देतात तुम्हाला याच्यात, देतात रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, कंडक्टर देतात 10 ओहम, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर 10 ओहम. हे अजून कन्फ्युज करायला देतात. तर बघा हे केबल मधला हा म्हणजे सगळ्यात जास्त रिपीट होणारा हा क्वेश्चन आहे. ओके. ठीक आहे, कळालं हे तोपर्यंत. ओके. पुढं त्यानंतर बघा कॅपॅसिटन्स ऑफ केबल.
ओके, कॅपॅसिटन्स ऑफ केबल काय बघतो आपण, C इज इक्वल टू 2 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r ln कैपिटल D बाय स्मॉल d. ठीक है, कैपिटल D बाय स्मॉल d फॅरेड पर मीटर, फॅरेड पर मीटर. हा एक बघितलाय आपण, कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला बघितलाय, तोच फॉर्म्युला इथे. ठीक आहे, तर आपण काय म्हणतो तो जीएमडी. ठीक आहे, जीएमडी आपण आर म्हणतो, तो जीएमआर नाही, जीएमडी आपण आर म्हणतो तो. इथं कॅपिटल डी आपण स्मॉल डी. कॅपिटल डी म्हणजे काय, परत एकदा डायग्राम काढतो मी. समजा हा कंडक्टर आहे आणि त्याच्या भोवतीचं हे टोटल इन्सुलेशन आहे. ओके, तर हे असतं कॅपिटल डी आणि हे आहे स्मॉल डी. ठीक आहे, तर हा एक फॉर्म्युला या रिलेटेड. त्यानंतर बघा पुढचा एक पॉइंट आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन. इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन अराउंड केबल, अराउंड केबल. ठीक आहे, काय काय तर काय बघा, ई एक्स इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय एक्स ln कॅपिटल आर बाय स्मॉल आर. आता लक्षात घ्या, कॅपिटल आर बाय स्मॉल आर हा रेशो आणि कॅपिटल डी बाय स्मॉल डी हा रेशो दोन्ही सेमच असणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे मी तिथं कधी कधी कॅपिटल आर बाय स्मॉल आर पण म्हणणार आणि कॅपिटल डी बाय स्मॉल डी पण म्हणणार. ते काय असं वेगळं समजून घेऊ नका. बघा, हे जर सेंटर लाईन असत तर इथलं हे डिस्टन्स म्हणजे काय असणार, स्मॉल आर, आणि हे डिस्टन्स म्हणजे काय असणार, कॅपिटल आर. ओके, आता बघा हे जे आहे ह्याच्यात स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन बघायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन अराउंड केबल. ठीक आहे, आणि ह्याचं युनिट काय आहे, केव्ही पर सेंटीमीटर, केव्ही पर सेंटीमीटर. ठीक आहे, आता बघा व्होल्टेज इथं कंडक्टरला असतं, बरोबर. ठीक आहे, आणि कंडक्टर पासून जसं आपण त्याच्या इन्सुलेशनच्या पूर्ण सरफेस कडे जातोय तसं काय होतंय, त्याची जे कंडक्टर पासूनचे डिस्टन्स आहे ते वाढत जाते, बरोबर. आणि हे म्हणजे हे बघा, हे डिस्टन्स म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते एक्स आहे. तुम्हाला जिथं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढायचा आहे ते डिस्टन्स आहे एक्स. आता ह्याच्यात दोन डिस्टन्सेस मिळतात, एक बघा सरफेस ऑफ कंडक्टर आणि एक काय सरफेस ऑफ इन्सुलेशन. सरफेस ऑफ कंडक्टर आणि सरफेस ऑफ इन्सुलेशन. मग बघा ह्याच्यातनं काय मिळालं मला, एक्स इज इक्वल टू स्मॉल आर आणि एक्स इज इक्वल टू कॅपिटल आर. एक्स इज इक्वल टू स्मॉल आर, एक्स इज इक्वल टू कॅपिटल. इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस बघा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स आहे. जर जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं स्ट्रेस कमी कमी होत जाणार. मला सांगा मॅक्सिमम स्ट्रेस कुठं मिळेल आपल्याला आणि मिनिमम कुठं मिळेल. एक्स इज इक्वल टू मॅक्सिमम स्मॉल आर ला मिळेल. ठीक आहे, इथं काय मिळालं आपल्याला, इलेक्ट्रोस्टॅटिक
स्ट्रेस काय मिळेल इथं मॅक्सिमम, आणि इथं काय बघा मिळेल इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस, इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस मिनिमम. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस मिनिमम. आता त्याची व्हॅल्यू पण विचारली जाते, ते काय किरकोळ आहे बघा, काय ER हे मॅक्सिमम असणार, किंवा इथं काय म्हणणार मी मॅक्सिमम V डिवायडेड बाय स्मॉल r ln कॅपिटल R बाय स्मॉल r. ठीक आहे, आणि E मिनिमम हा काय V डिवायडेड बाय कॅपिटल R ln कॅपिटल R बाय स्मॉल r, कॅपिटल R बाय स्मॉल r. ठीक आहे, हे झालं. आता बघा आपल्याला कळालं की इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे ते अनइव्हन आहे. सरफेस कंडक्टरच्या सरफेसवर मॅक्सिमम आहे, आणि जसं सरफेस पासून आपण लांब लांब जाऊ तसं मिनिमम आहे. आता काय होतंय, हे आता इन्सुलेशन जे आहे ना, ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणूया बघा, आता हा कंडक्टरच्या भोवतीचं हे पहिले इन्सुलेशन आहे. ओके, आणि त्यानंतर कंडक्टरच्या भोवती काय येते, पहिला पेपर इन्सुलेशन, त्याच्या भोवती मेटॅलिक शीथ. ओके, मग आपण असं पण म्हणू शकतो बघा, इथं मेटॅलिक शीथ आहे, हा जो पोर्शन आहे समजा हे इन्सुलेशन आहे, सगळं इन्सुलेशन आहे, आणि हे मेटॅलिक शीथ आहे त्याच्यावर. मग इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस मिनिमम मेटॅलिक शीथ वर असतो, कमी सगळं. आता इथलं जे इन्सुलेशनचं लेअर आहे ना, या इन्सुलेशनच्या लेअरवर मॅक्सिमम स्ट्रेस पडतोय कंडक्टरच्या जवळ जे आहे ते, आणि त्यानं काय होतंय, हे इन्सुलेशन जर ब्रेकडाऊन झालं, पहिलं मॅक्सिमम स्ट्रेस आहे. म्हणजे काय बघा, समजा हे इन्सुलेशन आहे अशा पद्धतीचं, आणि इथं एक व्होल्टेज आहे V1 आणि इथं V2 व्होल्टेज आहे. या दोघांमधला गॅप आपण कन्सिडर करूया V, या दोघांमधला गॅप आहे V, आणि V पर सेंटीमीटर म्हणजे काय येणार आहे, स्ट्रेस येणार आहे. हा म्हणजे काय असणार आहे, हा इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस. आणि जर इथलं इन्सुलेशन जर चांगलं नसेल, ते व्होल्टेज सस्टेन करणारं नसेल, तर ते पंक्चर होते, ब्रेकडाऊन होते त्याचं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे चांगलं ठेवायला काय पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं इन्सुलेशन पाहिजे. पहिली गोष्ट, चांगल्या क्वालिटीचं इन्सुलेशन म्हणजे काय अर्थ असतो त्याचा, की त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. आता डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशावर असते, एप्सिलॉन R वर. एप्सिलॉन R म्हणजे काय फॅक्टर आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे एखाद्या मटेरियलची इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हँडल करायची कपॅसिटी असं म्हणू. ती कुणाच्या तुलनेत असते, एअरच्या तुलनेत. ती काय असते, एअरच्या तुलनेत जास्त असते, म्हणजे एअरच्या तुलनेत आपण कॅल्क्युलेट करतो. आता ही व्हॅल्यू बघा, म्हणजे जर समजा एअरची जर ER ची व्हॅल्यू, एप्सिलॉन R ची व्हॅल्यू जर 1 घेतली आपण, तर मग जे अदर मटेरियल आहेत, प्लास्टिक म्हणा, रबर म्हणा, यांची व्हॅल्यू ही वाढत जाते. ER फॉर रबर अराउंड 7 आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, हा 7 पटीने जास्त व्होल्टेज विथस्टँड करू शकतोय. ठीक आहे, त्यानंतर ER बघा, एप्सिलॉन R, अजून कागद वगैरे आहेत, पेपर वगैरे आहेत ना, पेपर ह्याची किती आहे, 3 आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करतोय अशा वेळेला, बघा हे जे ब्रेकडाऊनचा जो इश्यू आहे ना, ते ब्रेकडाऊनचा इश्यू सॉल्व्ह करायला
आपण काय करतो, त्याचं ग्रेडिंग करतोय. ठीक आहे. मग त्याचे ग्रेडिंग दोन प्रकार आहेत. एक आहे इन्सुलेशन ग्रेडिंग आणि दुसरा आहे शीथ ग्रेडिंग, मेटॅलिक शीथ ग्रेडिंग. ठीक आहे. ते बघूया आपण आता. हे कळालं तुम्हाला? काय बघा, प्रॉब्लेम पहिला काय आहे, आपली केबल आहे, केबलच्या मध्ये कंडक्टर आहे, त्याच्यावर इन्सुलेशन आहे, इन्सुलेशनच्या वर मेटॅलिक शीथ आहे. आता काय होतंय, ज्यावेळी आपण व्होल्टेज देतो केबलला, त्यावेळी केबलच्या जवळचा जो इन्सुलेशनचा लेअर असतोय तिथं इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस मॅक्सिमम मिळतो आपल्याला. आणि जसं त्या कंडक्टर पासून आपण वर शीथ कडे जायला चालू होतं, तसं तो इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस मिनिमम व्हायला लागतो. ठीक आहे. मग काय होतंय, जी पहिली लेअर असते इथं हे इन्सुलेशनची, ती ब्रेकडाऊन होते. आता बघा, नॉर्मली केबलमध्ये ही लेअर टाकत नाहीत. काय असतं, थ्रूआउट एक इन्सुलेशन असतं, हे सगळे एकच इन्सुलेशन असतं. आता विचार करा, एक जर ब्रेकडाऊन झालं इथलं, सगळंच डॅमेज होत जाणार, खराब झालं ते. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो, त्याचं इन्सुलेशन ग्रेडिंग करतोय. ठीक आहे. म्हणजे बघा, इलिमिनेट or minimize electrostatic stress मी आपण काय केलं, एक इन्सुलेशन काय केलं बघा, हा इन्सुलेशन ग्रेडिंग आणि मेटॅलिक शीथ ग्रेडिंग. इन्सुलेशन ग्रेडिंग म्हणजे काय करायचं, आता हे बघा, हा कंडक्टर आहे असा, तर याच्या पहिली वरची जी लेअर आहे ती काय करणार, ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, ठीक आहे, जो जास्त आहे तो मी इथे ठेवणार, म्हणजेच रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त आहे, त्याला इथे ठेवणार मी पहिला. त्यानंतर पुढचा, ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट याच्यापेक्षा जरा कमी आहे, त्याला इथे ठेवणार. त्यानंतर तिसरा. आता बघा काय केलं, हे याची व्हॅल्यू एप्सिलॉन आर 7 होती, याची व्हॅल्यू एप्सिलॉन आर 5 होती, आणि याची व्हॅल्यू एप्सिलॉन आर 3 होती. ठीक आहे. हे अशा पद्धतीचं जे लेअर तयार केले आपण वेगवेगळ्या मटेरियलचे, इन्सुलेटिंग मटेरियलचे, दॅट इज कॉल्ड ग्रेडिंग. ठीक आहे. इन्सुलेशन ग्रेडिंग. आता हे असं असते. त्यानंतर बघा मेटॅलिक शीथ ग्रेडिंग. आता याच्यात काय, मेटॅलिक शीथच वेगवेगळ्या टाकले जातात. म्हणजे समजा हा कंडक्टर आहे आणि या कंडक्टरच्या भोवती इन्सुलेशन होतं, बरोबर, हे असं इन्सुलेशन होतं, लेअर होते इन्सुलेशनची. ते न करता त्यांनी काय करतात, एक छोटी इन्सुलेशनची लेअर आणि ह्याच्यावर मेटॅलिक शीथ. ठीक आहे. ही छोटी इन्सुलेशनची लेअर आणि त्याच्यावर मेटॅलिक शीथ, परत एक इन्सुलेशनची लेअर, परत एक मेटॅलिक शीथ, परत एक मेटॅलिक शीट, असं करत जाते वर. म्हणजे आपले सिलेंडर असते ना, काय म्हणू आपण, बॅरेल. बघा, एका बॅरेल मध्ये दुसरा बॅरेल टाकलाय, फक्त ते एकमेकांपासून इन्सुलेट केलं. परत छोटा बॅरेल त्याच्या आत टाकलाय. ठीक आहे. आणि मग मध्ये मिडलला कंडक्टर आहे, दॅट इज मेटॅलिक शीथ ग्रेडिंग.
आता ह्याचे इमेजेस पण तुम्हाला कधी कधी दाखवले जातात. तुम्ही जर डिप्लोमा लेवलचे जर एक्झाम द्यायला लागला, ठीक आहे, म्हणजे जेई लेवलचे, मला काय म्हणायचं, जेई लेवलचे जर एक्झाम द्यायला लागला, बऱ्याच एक्झाम मध्ये डिग्री होल्डर पण इलिजिबल असतात त्याला, ठीक आहे, कंपल्शन टाकत नाहीत की डिप्लोमाच पाहिजे. पण जेईच्या बऱ्यापैकी पोस्टला डिग्री होल्डर पण एलिजिबल असतात, पण त्या एक्झामला ते असे इमेजेस दाखवले जातात तुम्हाला. मग हे काय केले जातात, मेटॅलिक शीटचे असे ड्रम दाखवले जातात आणि मध्ये कंडक्टर असतो, तर विचारतात हे कुठलं ग्रेडिंग आहे. ओके, हे इन्सुलेशनचे असे लेअर दाखवले जातात वेगवेगळे, आणि लेअर म्हणजे तसं म्हणत नाहीत, इन्सुलेशन लेअर हा शब्द नाहीत वापरत, हे बोलतात त्यांनी, हे असं सांगतात. तर त्यावेळी समजून घ्यायचं ते काय, कुठलं आहे, ते इन्सुलेशन ग्रेडिंग आहे. लक्षात आलं, हे असं. ओके, त्यानंतर बघा आता पुढं एक, आता जे आपण बघितलं हे ठीक आहे, हा जो पॉइंट बघितला इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, बघा इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस, ठीक आहे. आता काय होते, प्रत्येक वेळेला हे ग्रेडिंग करणं पॉसिबल नसते प्रत्येक वेळेला, कारण ग्रेडिंग मुळे कॉस्ट पण वाढते. केबलची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढायला लागली तर मग केबल कोण खरेदी करणार नाही ना, ते त्याची प्राइस पण वाढते. मग त्याच्यासाठी एक दुसरा ऑप्शन आहे बघा, काय, ई एक्स, काय लिहितो आपण, व्ही डिवायडेड बाय एक्स एल एन कॅपिटल आर बाय स्मॉल आर, कॅपिटल आर बाय स्मॉल आर, ठीक आहे, कॅपिटल आर बाय स्मॉल आर. आता ह्याच्यातनं काय करतो आपण, जो हा कंडक्टर आहे आणि त्याच्या भोवती हे जे इन्सुलेशन आहे, ठीक आहे, तर ह्या इन्सुलेशन ची रेडियस आणि या कंडक्टरची रेडियस काय ठेवायची, त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, ठीक आहे, हे शोधतोय आपण. त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, जेणेकरून आपला इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस हा मिनिमम येईल, इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस हा मिनिमम येईल. मग बघा, मग इथं तसंच आहे, एक ह्याच्या पाठीमागे पण मोठं डिस्कशन आहे ह्याच्यात, पण आपण काय एक्झामच्या दृष्टीने आपण बघायला लागलो इथं, ठीक आहे. काय बघायचं याच्यात, जर मला यामध्ये मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन जर काढायची असेल तर काय असतं बघा, ही व्हॅल्यू काय असतं इथं सांगतो, ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू काय झाली पाहिजे, 1 झाली पाहिजे, ही व्हॅल्यू 1 झाली पाहिजे. ओके, ही व्हॅल्यू 1 झाली पाहिजे. मग ती व्हॅल्यू 1 व्हायला काय व्हायला पाहिजे, ती व्हॅल्यू 1 होण्यासाठी कधी असतं 1, हे 1 कधी असतं सांगा, एल एन ई टू द बेस, म्हणजे ई टू द बेस ई, याची व्हॅल्यू असते 1, याची व्हॅल्यू असते 1, ठीक आहे. मग याच्यावरून काय कळालं आपल्याला, आर अपॉन स्मॉल आर याची व्हॅल्यू काय पाहिजे, ई, याची व्हॅल्यू काय पाहिजे, ई, ठीक आहे, आर अपॉन स्मॉल आर ची व्हॅल्यू ई पाहिजे. आता ई ची व्हॅल्यू किती येत्या, कॅल्क्युलेटर मध्ये बघू शकता, नाही तर लक्षात ठेवा, किती येत्या, 2.718 ही असते ई ची व्हॅल्यू, ठीक आहे, ही असते ई ची व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही रफली समजून घ्या, रफली काय, आर अपॉन स्मॉल आर इज इक्वल टू 2.7, ठीक आहे. आता ह्याच्यावरून एक एक्झामला चांगला क्वेश्चन आला होता,
to minimize the electrostatic stress around conductor in cable. Okay. Radius of काय बघा काय म्हणले, diameter of conductor is 2 centimeter. Then radius of insulation is sorry. Then thickness of insulation is, हा क्वेश्चन आहे बघा काय म्हणले, मिनिमाइज इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस अराउंड केबल. हे दिले नसतं नाहीतर समजून घ्या, हे दिलंय पण तुम्हाला मी दिलंय आता, पेपर मध्ये दिले जात नाही, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. देन what is the thickness of insulation to minimize the electrostatic stress around conductor? Okay, सांगा उत्तर. 2 पॉइंट किती येणार, गुड. 5.4 किती येणार, नक्की समोर जाय बघा कसं असते. बघा ही काय आहे, हे जे आहे रेडियस ऑफ इन्सुलेशन आहे. मी विचारले काय, थिकनेस काय असते, थिकनेस असते ही, असे जाते छोटे छोटे क्वेश्चन. ठीक आहे, काय येणार मग अजून बघा, थिकनेस काय ना 2.7. कसं असं कडबडीत का चुकता तुम्ही, हा होय. थिकनेस ऑफ इन्सुलेशन विचारले, ही म्हणजे थिकनेस आहे. डायमीटर दिलाय 2 सेंटीमीटर, स्मॉल आर किती झाला 1 सेंटीमीटर, स्मॉल आर किती झाला 1 सेंटीमीटर, कॅपिटल आर किती आला 2.7 इंटू 1, 2.7 सेंटीमीटर. थिकनेस काय असणार आहे, हा आहे कॅपिटल आर, हा आहे स्मॉल आर, ही थिकनेस आहे सरफेस पासून जे दिसते ना, थिकनेस म्हणले. थिकनेस काय असतं, हा थिकनेस काय असते तिथं डायग्राम बघा, थिकनेस ऑफ इन्सुलेशन अराउंड कंडक्टर असते ना ते, हा मग काय असते ती 2.7 मायनस 1, 1.7 सेंटीमीटर थिकनेस ऑफ इन्सुलेशन अराउंड कंडक्टर. हे असे क्वेश्चन आहेत तिथे. ठीक आहे, अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत. लक्षात आलं, कळालं का. झालं, पुढे जाऊया. पुढचा बघा, यातला पॉइंट आहे कपॅसिटन्स ऑफ केबल. कपॅसिटन्स ऑफ केबल
ठीक आहे. आता बघा, केबलला एका केबलमध्ये किती मॅक्सिमम फेजेस असू शकतात? 3 फेज. ठीक आहे, 3 फेज केबल असतात. मग हे बघा, हे 3 फेज RYB. ओके, आणि हे त्याचं इन्सुलेशन आहे वरचं. आणि या कंडक्टर टू कंडक्टर मध्ये पण इन्सुलेशन असते. जिथे जिथे इन्सुलेशन येणार आहे म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियल येणार आहे तिथे तिथे कॅपॅसिटन्स फॉर्म होणार. बरोबर. मग बघा, एक कॅपॅसिटन्स इथं फॉर्म होते, हा कंडक्टर टू कंडक्टर. कंडक्टर टू कंडक्टर. आणि दुसरा काय असतो? कंडक्टर टू शीथ. ठीक आहे, ही वरची मेटॅलिक शीथ आहे. ओके, कंडक्टर टू मेटॅलिक शीथ. आता आपल्याला केबलचे हे सगळे कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू काढायची. ओके, बघा आता पहिला काय करतो आपण, एक तर ते डेल्टा कॅपॅसिटन्स आहे मधला, डेल्टा फॉर्म झालाय तिथे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचंय? पर फेज कॅपॅसिटन्स काढायचंय. पर फेज कॅपॅसिटन्स व्हॅल्यू. ठीक आहे, पर फेज कॅपॅसिटन्स व्हॅल्यू. मी काय करणार? त्या डेल्टाचं स्टार करणार. ठीक आहे, बघा इथे एक आहे हा. आता तसं जर करायचं म्हटलं तर इथं हा न्यूट्रल पॉइंट येणार आहे मध्ये. ओके, इथे 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 आणि हा एक येणार. ठीक आहे, आता हे बघा, हे कंडक्टर आहेत. ओके, ठीक आहे. आता आपण हा काय म्हणूया? CN म्हणूया, कारण हा न्यूट्रल पॉइंट आहे. ओके, ओके, C1 म्हणूया त्याला, याला C1 म्हणूया. हा न्यूट्रल पॉइंट आहे. आणि हा काय? CS आहे. CS, C1, C1, CS. आणि बघा हा कंडक्टर आहे. आता मी काय केलं? डेल्टाचं स्टार केलं. डेल्टाचं स्टार केल्यानंतर C1 ची व्हॅल्यू किती येईल सांगू शकता मला? विचार करून सांगा. जर रेजिस्टन्स डेल्टाचा स्टार केला तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय त्या? R/3. करेक्ट. जर डेल्टा रेजिस्टन्स आहे म्हणजे इथं रेजिस्टन्सची व्हॅल्यू असते, त्याचं जर स्टार मी केलं त्याची व्हॅल्यू काय त्या? R/3. कॅपॅसिटन्सचं काय असते? बरोबर उलट, त्याच्या बरोबर उलट असते. म्हणजे कॅपॅसिटन्स 3 ने मल्टिप्लाय होऊन येणार. ठीक आहे, म्हणजे C1 ची व्हॅल्यू काय येणार इथं? 3cc. करेक्ट, 3cc. ठीक आहे. आता बघा, हे बाहेरचा हा पोर्शन ग्राउंड असतोय. ग्राउंड म्हणजे झिरो पोटेन्शियल. हा न्यूट्रल पॉइंट आहे. न्यूट्रल पॉइंट म्हणजे पण झिरो पोटेन्शियल. ठीक आहे. मग जर मला समजा या कंडक्टर पासून जर मला कुठेही या न्यूट्रल पॉइंट पर्यंत जर मला कॅपॅसिटन्स मेजर करायचं असेल, त्याला आपण म्हणूया CN, म्हणजे कंडक्टर टू न्यूट्रल कॅपॅसिटन्स. ठीक आहे, हा असा कंडक्टर टू न्यूट्रल कॅपॅसिटन्स, फेज टू न्यूट्रल, CN. तर मला सांगा, हा पण
झिरो पोटेन्शियलचा पॉइंट आहे, म्हणजे हा पण ग्राउंडच आहे ऍक्च्युली. झिरो पोटेन्शियल म्हणजे ग्राउंड. ठीक आहे, तो पण ग्राउंडच आहे. वरची शीत पण ग्राउंड आहे. मला सांगा, मी असं म्हणू शकतोय का नाही की हा आणि हा पॅरलल आहे? नाही कळलं तुम्हाला? हा ग्राउंड आहे, हा पण पॉइंट ग्राउंड आहे. याला उचलून इथे चिकटवा. C1 आणि CS पॅरलल मध्ये येतात. दोन कपॅसिटन्स पॅरलल मध्ये असतील तर काय करतो आपण? एस ऍडिशन. करेक्ट. म्हणजे बघा, पर फेज कपॅसिटन्स व्हॅल्यू CN काय येतं मग? C1 प्लस CS म्हणजेच 3CC प्लस CS, हे झालं CN. कपॅसिटन्स पर फेज. काय झालं हे? कपॅसिटन्स पर फेज. हे लक्षात आलं? ह्याच्यावर लेक क्वेश्चन विचारलेले त्या पॉइंटवर, कपॅसिटन्स पर फेज. समजलं का? म्हणजे केबल मध्ये जे जे विचारलं गेलेलं आहे आणि जी विचारायची शक्यता आहे तेच आपण डिस्कस करायला लागलो. विचारायची शक्यता अजून आहेत, काय काय पॉइंट आहेत ते आपण प्रॉब्लेम प्रॅक्टिसच्या वेळी बघणार आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम प्रॅक्टिसला ते क्वेश्चन येतातच. आपलं काय टार्गेट आहे बघा, म्हणजे माझं टार्गेट आहे जवळजवळ 10,000 ते 15,000 MCQ प्रॅक्टिस करून घ्यायची. कुठली पण एक्झाम क्वालिफाय करायची असेल ना तर 10,000 MCQ प्रॅक्टिस सफिशियंट आहे. समजलं का तुम्हाला? 10,000 MCQ प्रॅक्टिस केलं की तुमची एक्झाम क्लिअर. ओके, गॅरंटेड क्लिअर. पण आपण असं प्लॅन करून घेतोय, तर तुम्ही MCQ जर मोजले तर ते MCQ आणि त्याची प्रॅक्टिस ही 20,000 प्लस MCQ पर्यंत जातं. ते सगळं पुढं पुढं आपण जसं प्रॅक्टिस करून घेऊ. ठीक आहे, म्हणजे असं टार्गेट असं की दिवसाला किती 300 100 MCQच्या 2 ते 3 टेस्ट सोडवून घेतोय मी नंतर ज्यावेळी आपली ऑफलाईन प्रॅक्टिस चालू होते ना त्यावेळी. तर तुम्ही 200 जरी धरले, 200 MCQ पर डे, महिन्याचे किती झाले? हा किती? 6,000. महिन्याचे किती झाले? 6,000. आपल्याला जवळजवळ 3 महिने हेच करायचं आहे शेवटी, 2 ते 3 महिने. 200 तर कमी झाले, 200 म्हणजे लेस कमी होते. तुम्ही आता 100 सोडवायला आला एका तासात, 100 सोडवायला आलाय. ठीक आहे, 2 तास जागेवर बसवलं तर 200 आणि 2 तास जागेवर बसवलं तर हा. ठीक आहे, येताना पाणी घेऊनच यायचं नाही, कॉफीच घेऊन यायची, ब्लॅक कॉफी. टेस्ट सोडवताना एक टेस्ट झाले की लेट्स हॅव कप ऑफ कॉफी, असं सगळे मिळून. तर ते होतंय नंतर, आणि त्यात हे सगळं कव्हर होतंय. आपल्या सगळ्या कन्सेप्ट मोजल्या ना तुम्ही, म्हणजे ह्या तर आपल्या कन्सेप्ट जवळजवळ 5,000च्या आसपास कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, आपल्या इलेक्ट्रिकलच्या. आणि म्हणजे तुम्ही हे पण आयडिया समजून घ्या, इलेक्ट्रिकलच्या 5,000च्या आसपास आहेत, सिव्हिलच्या 1,500 ते 2,000च्या आसपास आहेत, मेकॅनिकलच्या 1,500 ते 2,000च्या आसपास आहेत, IT च्या 700-800 मॅक्सिमम. 700-800 नाही, इलेक्ट्रॉनिक्सच्या 700-800, IT च्या 500च. काय आहे लँग्वेजच आहे, हॅश इन्क्लूड हॅश stdio.in तेच की conio.in ते तसलं असतं. आणि काय ते लँग्वेज त्यांची पायथन, जावा, C++, त्यांच्या लाईन असतात. आपण 5,000 पर्यंत डील करतोय आपले जे कन्सेप्ट आहेत टोटल. आणि वर कोण आहे आपल्यावर? केमिकल इंजिनिअरिंग, त्यांच्या 8,000च्या आसपास कन्सेप्ट आहेत टोटल. मग जर आपण 18,000च्या आसपास MCQ प्रॅक्टिस करून घेतली, एका कन्सेप्टवर 4 प्रॉब्लेम येणार आहेत, एका कन्सेप्टवर 4.
त्यातले 2 क्वेश्चन चेंज द व्हॉइसचे. ठीक आहे, हे असं. आणि 2 क्वेश्चन परत तेच रिपीट झालेले. 4 क्वेश्चन काय असणार आहे? एका कॉन्सेप्टवर 4 क्वेश्चन फ्रेम करणार म्हणजे काय करणार आहे वेगळं, होय की नाही? हा, ABCD पॅरामीटर आहेत. ABCD, BCD दिले, A काढा म्हणले. परत ABC दिले, D काढ म्हणले. समजलं? ABD दिले, C काढा म्हणले. झालं, संपलं. ABCD D काढा म्हणले. हे 4 कॉन्सेप्ट असं. तर त्यात उरलेले हे क्वेश्चन कव्हर होतात, पण हे मोस्ट रिपीटेड हा पार्ट आहे त्याच्यात बघा. हे मग आपण काय केलं, पहिला पर फेज कॅपॅसिटन्स व्हॅल्यू काढली. ठीक आहे, ती काय आली ही लक्षात ठेवा. पर फेज कॅपॅसिटन्स व्हॅल्यू काढली. त्यानंतर दुसरी मेथड आहे. काय करायचं बघा आता, मेथड 2. हा, ओके. बघा इथं काय आहे, CS. ठीक आहे, आता या मेथड मध्ये काय करतो आपण, हे जे 2 कंडक्टर आहेत ना, हे 2 कंडक्टर एकमेकांना शॉर्ट करतोय, एकमेकांना शॉर्ट करायचे आणि हे कंडक्टर याला जोडायचे, शीतला जोडायचे. ठीक आहे, म्हणजे काय झालं बघा, हे सगळंच ग्राउंडवर आलं आता. आणि इथं काय, सी कंडक्टर टू कंडक्टर कॅपॅसिटन्स आहे, आणि इथे एक कंडक्टर टू कंडक्टर कॅपॅसिटन्स आहे, सी. ठीक आहे, आता काय केलं आपण, आता हे बघा सगळं ग्राउंड आहे, हे 2 कंडक्टर पण ग्राउंड आहेत, आणि आपण काय केलं, यात आणि यात कॅपॅसिटन्स मोजला. C2 मेथड 2 C2 मेजर केला आपण. हा, सांगा बरं काय येईल. बघा हे सगळं ग्राउंड आहे, म्हणजे हे पण इथं आलं ना, हे पण टोक इथं आलं. काय झालं, C2 सगळे पॅरलल आहेत. करेक्ट, C2 सगळे पॅरलल आहेत, म्हणजे काय होणार, CC प्लस CC प्लस CS, म्हणजे काय झालं 2CC प्लस CS, म्हणजे C2 काय मिळालं मला, 2CC प्लस CS. ओके, कळालं हे, 2CC प्लस CS. ओके, लक्षात आलं. मेथड 2 काय केलं बघा, मेथड 2 मध्ये 2 कंडक्टर्स joined together and connected to sheath. 2 कंडक्टर एकमेकांना जॉईन केले आणि ते परत शीतला कनेक्ट केले. 2 कंडक्टर एकमेकांना जॉईन केले, परत शीतला कनेक्ट केले. त्याला काहीतरी वेगळा कलर पाहिजे असेल तुम्हाला तर बघा, वेगळा कलर दिला. हे एकमेकांना जोडले आणि शीतला कनेक्ट केले. ठीक आहे, ओके. मेथड 3, यामध्ये बघा काय केलं, 1 2 3, इथं काय आहे, हा CS. ठीक आहे, C CS. ओके, आता काय केलं, हे तिन्ही पण एकमेकांना जोडले. आता हे तिन्ही पण एकमेकांना जोडले सगळ्यांना. बघा काय केलं, हे जोडले एकमेकांना. ओके, आणि आपल्याला माहिती आहे हे तर ग्राउंडवर आहे. आणि काय केलं मग, याच्यात आणि याच्यात
कॅपॅसिटन्स बघितला. C3 all three conductors connected together. All three conductors connected together. आणि कॅपॅसिटन्स कुठे बघितला? त्या कंडक्टर आणि शीट मध्ये. कॅपॅसिटन्स checked between conductor and sheath. ठीक आहे, कंडक्टर अँड शीट. C3 मिळालं मला. आता मला सांगा काय आहेत ते? हा काय? बोला की. पॅरलल मध्ये सगळे. हा हे ग्राउंड आहे ना, हे ग्राउंड आहे, हे कॉमन पॉइंट झाला, सगळे ग्राउंड आहेत. म्हणजे C3 काय मिळालं मला? 3CS. ओके, 3CS. हे कळालं इथपर्यंत? आणि मेजर करताना हे माहिती आहे ना तुम्हाला, LCR मीटर मिळतो बाजारात, इंडक्टन्स, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स मेजर करणार. ते LCR मीटर इथं लावायचा या दोन्हीला. मग ते LCR मीटरवर ही व्हॅल्यू दिसते. समजलं का? या सगळ्याची समरी पण बघणार आहे आपण, तुम्हाला सांगतो मी. मेथड 3. आता मेथड 4. मेथड 4 मध्ये काय बघायचं बघा. मेथड 4. मेथड 4 मध्ये ओके, मेथड 4 मध्ये काय करायचं? एक हा शीतला कनेक्ट केला, एक कंडक्टर शीतला कनेक्ट केला. ठीक आहे, आणि उरलेल्या दोन कंडक्टर मध्ये आपल्याला कॅपॅसिटन्स बघायचा. उरलेल्या दोन कंडक्टर मध्ये कॅपॅसिटन्स बघायचा. ठीक आहे, मग बघा इथं कोण आहे? हा CC. इथं कोण आहे? हा CS. इथं कोण आहे? हा CC. इथं कोण आहे? हा CC. ठीक आहे, इथं आहे CS. आता बघा, मला सांगा कोण कोण, कसं कसं, काय काय आहे त्यात. डायग्राम लक्षात येते? हा लक्षात येते का? बघा, काढू आपण डायग्राम मग त्याची. हे दोन पॉइंट आहेत, या दोन पॉइंट मध्ये कोण आहे? हा C. आणि इथं मला कोण शोधायचा आहे? हा C इक्विव्हॅलंट C4 शोधायचा ना. C4 शोधायचा. ठीक आहे, ओके. हा ओके. हा आता मला सांगा काय पुढं. आता बघा, हे ग्राउंड आहे ना. ठीक, हे ग्राउंड आहे. आता हे टर्मिनल, हा पॉइंट आणि हा पॉइंट कॉमन आहे या कंडक्टरला, आणि हा CS आणि CC पॅरलल मध्ये. मी इथं हा पॉइंट म्हणतो बघा, हा पॉइंट, हा काय ग्राउंड पॉइंट आहे. ओके, इथं कोण कोण आहे? एक, हा एक आहे आणि हा एक आहे.
ओके, तसंच इथं पण आहे. बघा बरं, हे काय आहे? हा सी सी आणि सी एस, हा सी सी आणि सी एस, आणि इथं कोण आहे? सी सी. ओके, कसं कसं येणार सांगा बरं. बरोबर आहे ना आपलं पॉइंट? ठीक, सी सी प्लस सी एस, सी सी प्लस सी एस. हा, बघा 3 काय म्हणलं? 3 सी सी, 3 सी सी सगळंच पॅरलल आहे. सगळं कुठं पॅरलल आहे? हा न्यूट्रल पॉइंट वेगळा आहे. न्यूट्रल पॉइंट वेगळा आहे ना तो. ओके, काय येणार बघा, सी सी प्लस सी एस, सी सी प्लस सी एस आणि सी सी प्लस सी एस, सी सी प्लस सी एस, सी सी प्लस सी एस आला. आता सी सी प्लस सी एस, सी सी प्लस सी एस divided by 2 प्लस सी एस. ओके, मग हे काय झालं? 2 सी एस. ओके, ठीक आहे, करेक्ट आहे. 2 सी सी आहे नाही तसं, हा सी सी आहे ना. हा, हे बघा काय सोपंच आहे. हे बघा, हे दोन पॅरलल आहेत, हे दोन पॅरलल आहेत, म्हणजे ह्याचं काय झालं इक्विव्हॅलेंट? सी सी प्लस सी एस. याचं पण झालं सी सी प्लस सी एस. हे परत सिरीज मध्ये आहेत ना. मग काय झालं? सी सी प्लस सी एस डिवायडेड बाय 2, हे पूर्ण. आणि कारण हा पॉइंटच वेगळा आहे, आपण दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये बघायला लागलो. याचा हा वेगळ्या पॉइंट मध्ये असल्यामुळे ते काय त्याला विचार करायचा नाही. ठीक आहे, कारण आपण ह्या दोन पॉइंट मध्ये कॅपॅसिटन्स बघायला लागलो. इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स म्हणजे हा थर्ड पॉइंट आहे. थर्ड पॉइंट असला तर ह्या दोन पॉइंट साठी हा सिरीज पॉइंट आहे, हे समजून घ्या. ठीक आहे, मग काय झालं? दोन इक्वल कॅपॅसिटन्स सिरीज मध्ये जोडलेले असतील तर डिवाइड बाय 2 प्लस हा पॅरलल मध्ये, म्हणजे काय येणार? प्लस सी सी. ठीक आहे, मग हा काय झाला? इक्विव्हॅलेंट C4. मग काय म्हणणार मी? C4 इज इक्वल टू, बघा हे इकडं मल्टिप्लाय केलं तर 3cc प्लस CS डिवायडेड बाय 2. ठीक आहे, हा मिळाला मला. आता 3cc प्लस CS कुठे मिळालाय बघा बरं. हा, 3cc प्लस CS कुठे मिळालाय बघा. 3cc प्लस CS, CN मिळालाय ना. त्याला काय म्हणतो मी इथं? CN बाय 2. C4 ला काय म्हणतो? CN बाय 2, CN बाय 2. ओके, इथून चालू झालं आपलं. पर फेस कॅपॅसिटन्स व्हॅल्यू काढली. त्यानंतर 2 कंडक्टर्स जॉईन टुगेदर अँड कनेक्टेड टू शीथ, ही बघितली दुसरी मेथड. त्यानंतर तिसरी मेथड बघितली, C3 इज इक्वल टू
3CS, all three conductors joined together and capacitance checked between conductor and sheath. आणि चौथी मेथड काय बघितली? one conductor connected to sheath and capacitance check between remaining two conductors. ठीक आहे. आता हे काय केलं बघा, आपण काय काय केलं. मेथड 1 यात काय काढलं आपण? CN. मेथड 1 मध्ये काय काढलं? CN 3CC प्लस CS. ठीक आहे. मेथड 2 मध्ये काय काय काढलं बघा. मेथड 2 मध्ये C2 इज इक्वल टू 2CC प्लस CS. मेथड 2 मध्ये 2CC प्लस CS. हा, मेथड 3 मध्ये C3 इज इक्वल टू काय काढलं आपण बघा? 3CS. करेक्ट, 3CS. आणि मेथड 4 मध्ये काय काढलं? C4 इज इक्वल टू 3CC प्लस CS डिवायडेड बाय 2 म्हणजेच CN बाय 2. हे काढलं आपण. आता हे काढण्यापाठी मग आता एवढं केलं आपण, कशासाठी केलं आपण? कारण बघा, जे ही केबल आहे, 3 कोर केबल, 3 फेज केबल आहे, या केबल मधले हे जे कॅपॅसिटन्सेस आहेत ना, हे कॅपॅसिटन्स आपल्याला याची व्हॅल्यू काढायची असते. आपल्याला याची व्हॅल्यू माहित पाहिजे. ठीक आहे. CS यांची व्हॅल्यू माहित पाहिजे. तर ही व्हॅल्यू काढायला, यांच्या व्हॅल्यू काढायला आपण ह्या मेथड फॉलो केलं. आणि काय व्हॅल्यू माहित पाहिजे आपल्याला? आता एवढे कॅपॅसिटन्स फॉर्म होतात. आपल्या केबलला 2 गोष्टी असतात. एक फेस टू फेज व्हॅल्यू असते आणि फेस टू न्यूट्रल व्हॅल्यू असते. ठीक आहे. इथं फेस टू फेज तर व्हॅल्यू मिळाले मला. CC बघा, फेस टू फेज आहे कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू. फेस टू न्यूट्रल मला मिळालं नाही ना अजून. मग न्यूट्रल साठी मी काय शोधलं? हे केलं, पहिली मेथड शोधली. ठीक आहे. आता बघा, त्यात पण CN ची व्हॅल्यू आली, ती बाय मॅथमॅटिकल मेथड आहे ती. ठीक आहे. मॅथमॅटिकल आहे, बाय प्रॅक्टिकल नाही. मॅथमॅटिकल काढली आपण पहिला. प्रॅक्टिकली इथं आहे बघा. LCR मीटर मध्ये ह्याची व्हॅल्यू आली, C2 ची व्हॅल्यू मिळाली मला. C2 ची व्हॅल्यू काय मिळाली? समजा एक आपण एक्झाम्पल घेऊ. काय याची व्हॅल्यू मला मिळाली 35 मायक्रोफॅरेड मिळाली. 35 मायक्रोफॅरेड मिळाली. ठीक आहे. याची व्हॅल्यू मिळाली मला 45 मायक्रोफॅरेड. 45 मायक्रोफॅरेड. ठीक आहे. आता मला सांगा, याची व्हॅल्यू जर 45 मायक्रोफॅरेड मिळाली, C3 ची व्हॅल्यू 45 मायक्रोफॅरेड मिळाली. CS ची व्हॅल्यू काय मिळाली मला? CS ची व्हॅल्यू काय मिळाली? 15. मग CS यातनं मला मिळाला बघा, CS 15 मायक्रोफॅरेड. CS मिळाला का मला? हा मिळाला. डन. अजून कोण काढायचंय? CC काढायचंय. मग ह्याच्यातनं CC काढता येते का? हा 15 आला. यातनं 15 मायनस करा. CC किती आला?
10. सीसी हा सीसी किती आला? हा बघा सीसी आला, सीसी 10, हा आला 10 मायक्रोफॅरेड. झालं. आता सीएन सांगा किती येतोय? सीएन किती येतोय? हा सीसी ची व्हॅल्यू आली 10, 30 झाली. आणि सीएस किती आहे? सीएस आहे 15, 45. सीएन ची व्हॅल्यू किती मिळाली मला? 45 मायक्रोफॅरेड. आणि इथं किती येणार आहे? हे 22.5 मायक्रोफॅरेड. ही काय एलसीआर मीटर मध्ये दिसणार आहे मला डायरेक्ट. ठीक आहे. आता जर ही लास्ट मेथड तुम्ही फॉलो केली, लास्ट मेथड मध्ये काय केलं? एक कंडक्टर कनेक्टेड टू शीथ आणि कॅपॅसिटन्स मेजर रिमेनिंग 2 कंडक्टर्स. कॅपॅसिटन्स मेजर इन बिटवीन रिमेनिंग 2 कंडक्टर्स. ठीक आहे. तसं जर केलं तर C4 ची व्हॅल्यू मला मिळाली 22.5. पण मला लगेच लक्षात आलं बाय मॅथमॅटिकल की ही जी आलेली व्हॅल्यू आहे ती CN/2 आहे. मग त्याला मी 2 न मल्टिप्लाय केलं की मला डायरेक्ट CN मिळतोय तिसऱ्या मेथड मधनं. आणि उरलेल्या 2 मेथड मधनं मला सीसी आणि सीएस मिळतात. मेन हाच पर्पज आहे ना आपला एवढं करण्यापाठी. मग सीसी, सीएस आणि सीएन याच्या व्हॅल्यू शोधायच्या पर फेज व्हॅल्यू. आणि जे जे कॅपॅसिटन्स आहेत सेपरेट कंडक्टर टू शीथ याच्या व्हॅल्यू शोधायच्या. हे मेन पर्पज आहे. त्यासाठी ह्या 4 मेथड बघितल्या आपण. 4 मेथड ना हे सॉल्व्ह करू शकले. एक्झामला ह्याच्यावर म्हणजे तुम्हाला इतके क्वेश्चन बघायला मिळतात ना की त्याला नियम नाही. कन्सेप्ट एकच आहे. ठीक आहे. कळालं इथपर्यंत? तर हे एवढं केबल मध्ये आहे. इथं केबलचा पार्ट कम्प्लीट झाला. पुढच्या लेक्चरला आपण ओव्हरहेड इन्सुलेटर्स बघू. ठीक आहे. थांबूयात.